ॐ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आपण आता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून दर सोमवारी भेटतोय रात्री 8 वाजता। आजचा आपला हा आहे तो 120वा भाग आहे। हे 120 सोमवार आपण भेटतोय, दर आठवड्याला 120 आठवडे झाले आपण भेटतोय आणि त्या भेटण्यातनं आपण एक भगवद्गीतेच्या एक अध्यायातल्या एक श्लोकातल्या एक शब्दावर अधिकाधिक विचार मंथन करतोय। म्हणजे त्याचं सर्वांगाने सौंदर्य जाणून घेतोय, त्याच्यातलं तत्त्वज्ञान आहे, त्याच्यातलं व्यवस्थापन आहे, त्याच्यातलं व्याकरण आहे, अशा अनेक अंगाने अभ्यास करत करत आपला हा प्रवास सुरू झाला आहे आणि आपल्या श्रोत्यांचा अतिशय त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळे हे याच्यातलं ज्ञान जाणून घेण्यासाठी किंवा तो अभ्यास करण्यासाठी मला अधिकच उत्साह मिळतो आहे। त्यामुळे आपणा सर्वांना अगदी मनःपूर्वक धन्यवाद देते। आत्तापर्यंत 15 अध्याय झाले नाही का आपले, आणि 15वा अध्याय हा सगळ्यात कलशाध्याय ज्याला आपण म्हणतो की यात आत्तापर्यंत जे 14 अध्याय अभ्यासले त्या सगळ्याचं सार आता याच्यात 15व्या अध्यायात आलं आहे। दिसतोय लहान पण खूप मोठा आहे, कारण आशयगर्भ आहे ना। 20 श्लोक आहेत, पण ह्या 20 श्लोकामध्ये मागच्या सगळ्या अध्यायाचं सार आहे किंवा त्याच्यामध्ये एक कीवर्ड आहे की त्याच्यातली एक गुरुकिल्ली सांगितलेली आहे भगवंतानी। ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः। हे सांगत असताना भगवंत म्हणाले होते ततः पदं तत्परिमार्गितव्यं, ते पद शोधून काढायचे। परिमार्गितव्यं आपण अर्थ पाहिला तर मार्गितव्य म्हणजे मृग धातू आहे त्याच्या, मृग म्हणजे शोधणे, त्याच्यावरूनच मृग या शब्द आला आहे ना। मृग म्हणजे शोध घेणे, तपास करणे, आणि कसा तपास करायचा आहे, परी म्हणजे सगळ्या बाजूनी। त्या पदाचा हे सगळं झाल्यानंतर आता ही सगळी पूर्वतयारी झाल्यानंतर आता मुळावर घाव घालायचे। डिगिंग अराउंड द बुश नाही आहे, आता मुळावर घाव घालायचा आहे। म्हणून भगवंत म्हणाले होते, आठवतं आहे ना तुम्हाला, ततः पदं तत्परिमार्गितव्यं, आणि ते पद कसं आहे, यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः, जिथे पोचल्यावर परत यावं लागत नाही। नाहीतर त्याच्या अलीकडे पुष्कळ लोक आहेत, पुष्कळ गोष्टी आहेत की आपल्याला वाटतं आपण पोचलो, पण पोचत नाही, कारण तिथून परत घसरगुंडी आहे, तिथून परत अधोगती आहे जरा। आणि हा अध्यात्माचा मार्ग कसा आहे सांगू का, निसरडा आहे, पक्का नाही आहे, तिथे कधीही पाय घसरू शकतो। म्हणून पाय रोवून प्रत्येक पाऊल दृढतेने, निग्रहाने, निश्चयाने पुढे टाकत जायचं आहे आणि ते पद गाठायचे। आता एवढं तर भगवंतानी सांगितलं, अगदी आपल्याला तिथपर्यंत उंबऱ्यापर्यंत नेऊन ठेवलेलं आहे।
आणि अगदी म्हणजे कलशाध्यायाचा आपण सगळा अभ्यास केला. मग आता तुम्हाला वाटेल की झालं की मग 15 अध्याय झाले म्हणजे गीता संपलीच की कळसापर्यंत गेलो म्हणजे झालंच ना. पण नाही, तसं नसतं. ही होती आत्तापर्यंतची थिअरी आणि आता आपल्याला करायचं प्रॅक्टिकल. आता प्रॅक्टिकलची परीक्षा आहे ना, ती म्हटलं तर खूप सोपी आहे आणि म्हटलं तर ती प्रत्यक्ष आपल्याला करायची आहे, त्यामुळे तशी कठीणच आहे. म्हणजे बघा, आत्तापर्यंत एक प्रकारे सोपं होतं कारण तुम्हाला फक्त श्रवण भक्ती करायची, फक्त श्रवण करायचं होतं आणि श्रवण करणं सोपं असतं, ऐकायला आपल्याला सगळं छान वाटतं. आता हा ऐकायचं नाही आहे, आता प्रत्यक्ष आचरण करायचे. म्हणजे कसं ते बघणार होतं बरं का. आता प्रत्यक्ष आचरण म्हणजे आता हे 2 अध्याय आहेत ना, 16वा आणि 17वा अध्याय, याला म्हटलेलं आहे पुरवणी अध्याय आहेत. पुरवणी आहे म्हणजे आता मुख्य गीता खरं म्हटलं तर तत्त्वज्ञान सांगून झालेलं आहे. आता याच्या पुढे तत्त्वज्ञान तसं नाही आहे, नाही असं नाही आहे, थोडा अंश येतोच कारण शेवटी ते भगवंतांच्या मुखातनं आले ना. या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृता अशी ही भगवद्गीता आहे. त्यामुळे भगवत वचनाचं एकही वाक्य व्यर्थ नसतंच मुळी. त्यामुळे ह्याच्यातही सिद्धांत नाहीत असं नाही, तत्त्व नाही असं नाही आहे, पण त्या मानाने ऐकायला सोपे आहेत, समजायला सोपे आहेत. पण आता हे आपल्याला आचरणात आणायचे. आता हा जो मार्ग आहे ना, तर परमार्थ मार्ग, अध्यात्म किंवा आपण परमार्थ मार्ग जो म्हणतो ना, तर ह्या परमार्थ मार्गावरनं वाटचाल करत असताना अनेक वेळेला मन संभ्रमित होतं. जरी भगवंतांनी सांगितलं आहे की तो मार्ग शोधा, ततः पदंतत परिमार्गितव्यम, पण शोधायचा कुणाला? आपल्याला शोधायचं आहे. आणि हा शोधत असताना अनेक वेळेला मन संभ्रमित होतं. व्यवहारात सुद्धा होतंच, पण व्यवहारात आपण कुणाला तरी विचारतो की अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे, तर कुठला रस्ता जवळचा पडेल, कुठला सोपा पडेल असं विचारतो. पण इथे तसं नाही आहे. ही वाट संभ्रमित कधी कधी करते, मार्ग समजत नाही, दिशांचं भानसुद्धा राहत नाही, किती अंतर चालून आलो हेही कळत नाही, किती पुढे जायचं हेही माहिती नाही. आपल्याला एखाद्या गावाला जायचं असतं तर आपल्याला माहिती असतं की इतके इतके किलोमीटर आहेत, आता निम्म अंतर आलो आहे. एवढं इथे काहीच नाही हो, इथे काही कळतच नाही आहे. बरं, कुणाला विचारायची सोय नाही आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला मार्गदर्शक गुरु भेटतीलच असं नाही. गुरु भेटतात, पण ते गुरुसुद्धा पारखून घ्यायला लागतात. त्यामुळे मार्गदर्शक गुरु भेटतीलच असं नाही. आणि जरी भेटले तरी त्यांच्या वचनावर पूर्णपणे विश्वास ठेवता येईल असंही नसतं. कारण हा मार्ग कसा आहे, निसरडा आहे. हा मार्ग निसरडा आहे. चुकीच्या व्यक्तीच्या मागोमाग गेलो तर भरकटण्याची सुद्धा शक्यता आहे, मार्ग भ्रष्ट होण्याची सुद्धा शक्यता आहे. मग त्या शेवटच्या गंतव्यस्थानापर्यंत पोचणार कसं? पोचायचं आहे आम्हाला अल्टिमेट डेस्टिनेशनपर्यंत. पण आता इथे कोणाला विचारता येत नाही. का विचारता येत नाही? खरं तर एवढे संतांनी सांगितलं आहे, पण आता शेवटचा जो टप्पा आहे तो प्रत्येकाने आपापलाच पार काढायचा. म्हणजे काय सांगू का, इथे प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी आहे. व्यवहारात काही लोक कॉपी करतात, दुसऱ्याचं बघून करतात, दुसऱ्याची बघून उत्तरं लिहितात, शक्य आहे, त्याच्यातनं ते पासही होतात. इथे तसं नाही आहे. प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी आहे, त्यामुळे अर्थातच उत्तरं वेगळी आहेत, कॉपी करायची सोयच नाही आहे. आणि नेमकं काय होतं की दुसऱ्याचे प्रश्न आपल्याला सोपे वाटतात. दुसऱ्याची प्रश्नपत्रिका आपल्याला वाटतं की हां, हे सोपं, हे मला जमेल. पण आपले प्रश्न आपल्याला कठीणच वाटतं, व्यवहारातसुद्धा आणि परमार्थातसुद्धा. त्यामुळे आपण कुणावरच विश्वास ठेवू शकत नाही. आता आपले जवळचे आपले आई वडील आहेत, जोडीदार आहे, मुलं आहे, मित्र आहेत, हितचिंतक आहेत, सगळे आपलेच आहेत की आपल्या कल्याणासाठीच आहेत सगळे. पण त्यांना विचारायची सोय नाही, कारण त्यांची प्रश्नपत्रिका वेगळी, त्यांची उत्तरं नाही आहेत. आपली आपणच सगळे उत्तरं शोधायची. अवघड आहे ना. आता अवघड वाटायला लागलं आहे थोडंसं. म्हणजे आता बघा, खड्डे, खडबडीत रस्ते आपणच जाणून घ्यायचे आणि त्यावरचे उपायसुद्धा आपणच शोधायचे की असा असा रस्ता आहे, अचानक काही एकदम उंचवटा येतो, खड्डा येतो, ही वळणं आपणच शोधायची, आपणच उपाय शोधायचे. कारण अंतिम मुक्काम आहे तो आत्मज्ञानाचा मुक्काम आहे. सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान कुठलं, तर ते आत्मज्ञान आहे. आणि हा आत्मज्ञानाचा जो मार्ग आहे ना, तो स्वसंवेद्य आहे. स्वसंवेद्य, ज्याचा त्यानेच शोधायचा आहे. आणि हा प्रवास आहे तो अज्ञानाकडनं ज्ञानाकडे जाण्याचा प्रवास आहे. व्यक्ताकडनं अव्यक्ताकडे जायचे.
जडाकडनं चैतन्याकडे जायचे, स्थूलाकडनं सूक्ष्माकडे जायचे, त्यामुळे प्रगटाकडनं अप्रगटाकडे जायचे. असा जो प्रवास आहे, किंवा आणखीन सांगू का याच्यापेक्षा, मृण्मयाकडनं चिन्मयाकडे जायचे. आत्ता आपण ह्या मातीच्या जगात वावरतो आहे. मृण्मय, मृण म्हणजे माती, मातीच्या जगात म्हणजे भौतिक जगात आपण वावरते. या मृण्मयाकडनं आता चिन्मयाकडे जायचे. किंवा आणखीन सांगू का, आणखीन थोडंसं बोलू का, सॉईलकडनं सोलकडे जायचे. SOIL सॉईल आणि SOUL तिथे जायचे. आयकडनं यूकडे जायचे. आत्तापर्यंत मी असं आहे, माझं असं आहे असंच म्हणत होतो, आता यूकडे जायचे. असं हा सगळा प्रवास आहे. म्हणजे बघा, हा जडाकडनं चैतन्याचा प्रवास हळूहळू करायचा आहे. आणि त्यामुळे नुसतंच पोचायचं नाही आहे. आता आपण एखाद्या ठिकाणी पोचलो की आपल्याला रिलॅक्स वाटतं ना, आपण म्हणतो चला पोचलो बुवा. इथे तसं नाही आहे. इथे पोचायचं आहे आणि त्याच्याशी तद्रूप व्हायचं आहे. तिथून परत तर यायचंच नाही, तिथेच मुरून जायचं आहे, तद्रूप व्हायचे, तदाकार व्हायचे, आपल्यालाच देव व्हायचे. देव पहायासी गेलो, देव होऊन या ठेलो, असा हा प्रवास आहे. आणि ही वाटचालसुद्धा जरी आपण म्हणतो आहे की आम्हाला करायची आहे, मी करणार आहे, आपल्या हातात नाही आहे. अहो, हे आपल्या हातात काहीच नाही आहे. कारण इथे आधी स्वतःच्या अस्तित्वाचा, अहंकाराचा, मीपणाचा त्याग केला तरच पोचणार आहोत. त्यामुळे मी पोचीन असं सुद्धा म्हणायचं नाही. कमालच आहे ना. मी पोचीन, कारण मीपणाचा विसर पडल्याशिवाय हे तद्रूप होताच येणार नाही. त्यामुळे माझ्यातला मी निश्शेष झाल्याशिवाय त्या ठिकाणाचा पत्ताही लागणार नाही आणि तिथे तादात्म्य पावता येणार नाही. म्हणून तर आपल्याला प्रार्थनेमध्ये आपण म्हणतो ना, असतो मा सद्गमय, अहम असतः सत तत्वम गच्छामी असं नाही म्हटलेलं. असताकडनं मला सतकडे तू घेऊन चल, गमय. आठवते ना, मागच्या भागातच आपण प्रयोजकाचा विचार केला होता. न तद् भासयते सूर्यो. तेव्हा मी सांगितलं होतं, प्रयोजक म्हणजे कुणीतरी ही क्रिया करवून घेते. टी व्हीवर नसतात का एखाद्या प्रोग्रॅमचे स्पॉन्सरर, तसाच हा प्रयोजक आहे. तो करणारे तुझ्या माध्यमातून, तू फक्त यंत्र आहेस. एक बेंगॉली प्रार्थना आहे बरं का, आम्ही जंत्रो तुम्ही जोंत्री, आम्ही जोंत्रो तुम्ही जोंत्री, आम्ही रोथो तुम्ही रोथी, शोकोली तुम्हारी इच्छा, शोकोली तुम्हारी इच्छा. सगळं त्या परमेश्वरावर सोपवायचं. सगळी तुझीच इच्छा आहे. मी यंत्र आहे आणि यंत्र वाजवणारा तू आहेस. मी रथ आहे आणि रथ चालवणारा, रथाचा स्वामी, रथाचा मालक तू आहेस. अशी त्याला पूर्ण कळकळीने प्रार्थना केली आहे. आणि तेच खरंच मनापासूनही करायचे. आपण कोणीही नाही आहेत, आपण त्याच्या हातातलं फक्त एक बाहुलं आहोत, आपण एक पपेट आहोत किंवा आपण एक यंत्र आहोत, एवढंच म्हणायचं. आणि म्हणूनच म्हणताना आपण असं म्हणतो, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय. गमय म्हटलेलं आहे. या अंधाराकडनं मला ज्योतीकडे, प्रकाशाकडे घेऊन चल, गमय. अहम गच्छामी नाही, गमय म्हणजे तू घेऊन चल. मृत्योर्मा अमृतं गमय. आणि ह्या मृत्यूकडनं अमृताकडे मला जायचं आहे. म्हणजे पुन्हा जन्माला येणं नाही आणि पुन्हा मृत्यू पण नाही. असं जर का करायचं असेल तर आपल्याला त्याला पूर्णपणाने शरण जायला पाहिजे, म्हणजे सरेंडर व्हायला पाहिजे. आता हे सगळं खरंच, आणि हे मनापासून, ही नुसती प्रार्थना नाही आहे, हे नुसते शब्द नाही आहेत, हे अंतःकरणातनं यायला हवेत. आणि असे जर जेव्हा येतात तेव्हा मग हळूहळू कर्तृत्वाचा, भोक्तृत्वाचा जो आमचा अभिमान आहे ना, मी असा, मी तसा, मी विद्वान, मी श्रीमंत, मी सुंदर, मी असा आणि मी तसा, हा सगळा गळून पडतो. आणि मग पूर्ण शरणागतीचा भाव दाटून येतो. डोळ्यातून अश्रू पाझरायला लागतात. ही खरी अवस्था आहे बरं का, ही खरी अवस्था आहे. डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात, कायेला कंप सुटतो आणि मुखातून असे शब्द सहजच उमटतात. नाहीतर मग ती नुसती शाब्दिक कसरत होते. यालाच म्हटलं आहे अष्टसात्विक भाग. मागे एका भागामध्ये आपण बोललो होतो अष्टसात्विक भागाबद्दल. मग आता या शब्द जंजाळात न अडकता त्या भावभक्तीच्या बळावर हा परमार्थाचा मार्ग आचरायचा आहे. आता बघा,
ज्या गावाला जायचं त्याचं नाव तरी माहिती पाहिजे ना. त्या गावाचं नाव आहे परमार्थ. स्टेशनचं नाव काय आहे? परमार्थ हे स्टेशनचं नाव आहे. आता परमार्थ म्हणजे काय? आपण तुच्छतेने म्हणतो, झालं आता ही लागली परमार्थाला. हे तुच्छतेने म्हणण्याचं नाही आहे. परमार्थ हा शब्दच इतका मोठा आहे, इतका मूल्यवान आहे आणि इतका व्यापक आहे. परमार्थ म्हणजे अभ्यास करायचा म्हणजे काय आहे, किंवा कुणी करायचा, किंवा कशासाठी करायचा, त्यांनी लाभ काय होतो, सगळ्या प्रश्नांची उत्तरं या गीतेमध्येच आपल्याला सापडतात. आता बघूया परमार्थाचा अर्थ काय, थोडासा बघूया आणि मग प्रत्यक्ष आपण अध्यायाकडे वळणार आहोत. बघा, परमार्थ. आता अर्थ, आपण पुरुषार्थ पाहिलं होतं की नाही मागे, आठवतं आहे तुम्हाला? पुरुषार्थ म्हणजे, अर्थ म्हणजे इच्छा असणं, प्राप्तव्य. विद्यार्थी त्याला विद्येची इच्छा असते, धनार्थ्याला धनार्थीची इच्छा असते, पुत्रार्थ्याला पुत्राची. आता अर्थ म्हणजे इच्छा असणे. परम अर्थ कशाची इच्छा? अर्थाचे अर्थात दोन अर्थ आहे. अर्थ म्हणजे पैसा हाही अर्थ आहे, तो आत्ता नको आहे आपल्याला इथे. अर्थ म्हणजे इच्छा असा घेऊया आपण, किंवा प्राप्तव्य. आणि ह्या प्राप्तव्यातला परम हा शब्द जोडला की परमार्थ होतो. म्हणजे परम म्हणजे श्रेष्ठ, सर्वोच्च असं प्राप्तव्य काय आहे? आपली प्राप्तव्य खूप असतात की मला प्रमोशन पाहिजे, मला या नोकरीमध्ये हे पद पाहिजे, इतका पगार पाहिजे, असं घर पाहिजे, अशी पोस्ट पाहिजे, असं मंत्रीपद पाहिजे, आणखीन काय 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 प्रत्येकाची प्राप्तव्य वेगळी असतात. पण हे कसं आहे? हे परम अर्थ आहे, म्हणजे या बाकीच्या प्राप्तव्यापेक्षा श्रेष्ठ परमार्थ असा तो आहे. आणि खरं ते जीवनाचं मुख्य ध्येय खरं तर तेच असायला हवं. आणि ते प्राप्त करताना इतर गोष्टींना हळूहळू दुय्यम स्थान दिलं जातं. एकदा मुख्य ध्येय ठरलं ना की इतर गोष्टी हळूहळू गौण ठरतात, त्यामुळे त्या गळूनसुद्धा पडतात. त्यामुळे प्रमुख ध्येयाशी कधीही तडजोड करायची नाही. बाकीची ध्येय आहेतच, नुसताच परमार्थ नाही, पण परमार्थामध्ये परमार्थापर्यंत पोचताना इतर काही जर का अडथळे आले तर ते दूर सारायचे. त्यामुळे त्याच्याशी तडजोड न करता पुढे 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 जायचं आणि तिथपर्यंत पोचता यायलाच हवं. आता हे सगळं करत असताना सगळंच काही आपल्या मनासारखं घडत नाही ना. आयुष्य काही सगळंच मनासारखं घडत नाही. पण परमार्थ हेच ध्येय असेल तर बाकीच्या गोष्टी बाजूला सारताच यायला पाहिजे. म्हणजे असं म्हटलेलं आहे, मन का हो तो अच्छा. मन का हो, तुमच्या मनासारखं झालं तर चांगलंच आहे ना. मन का हो तो अच्छा और मन का ना हो तो और भी अच्छा. म्हणजे काय? तुम्हाला हवं होतं ते मिळालं, चांगलंच झालं ना. पण हवं होतं ते नाही मिळालं, त्याहून चांगलं झालं, कारण तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीशी झगडायची एक सवय लागली. एक तुमच्यातलं चैतन्य, तुमच्यातलं स्फुल्लिंग चेतवलं जातं. वन्ही तो चेतवावा रे, चेतविताची चेततो. तो वन्ही आहे ना, ते स्फुल्लिंग आहे ना, ते प्रतिकूल परिस्थितीमध्ये जास्त फुलून येतं असं म्हटलेलं आहे. आणि आता या अल्टिमेट डेस्टिनेशनपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला एक दिलं आहे ना, एक इन्स्ट्रुमेंट मिळालं आहे. तो म्हणजे हा मानव देह मिळाला आहे. इतका धडधाकट, इतका सुदृढ देह मिळाला आहे. त्यामुळे हा इतका नरदेह मिळाला आहे. या नरदेहाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यातूनच ती परमार्थापर्यंत पोचता येतं. समर्थ तर म्हणतात, धन्य धन्य हा नरदेहो, याची अपूर्वता पाहो, जो जो की जे तो परमार्थ लाहो, तो तो मिळे प्राप्ती ते, असं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, तर परमार्थाचे आपण 4 अर्थ बघूया. परमार्थ म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ वस्तू आहे, परम अर्थ. दुसरा आहे परमार्थ म्हणजे निरतिशय असा भावार्थ. अर्थ या अर्थाने घेतला तर तो निरतिशय भावार्थ आहे. तिसरा त्याचा अर्थ आहे अनुपमेय ध्येय. त्याला दुसरी उपमाच नाही आहे. या ध्येयाला दुसरी उपमा नाही, कुठलंही ध्येय त्याची बरोबरी करू शकणार नाही, हा तिसरा अर्थ आहे. आणि चौथा अर्थ आहे संपूर्ण मूल्यवान आहे, परम अर्थ. अर्थ याचा अर्थ जर का किंमत असा घेतला, मूल्य घेतला, तर तो अतिशय मूल्यवान आहे. पण माणसाला काय झालं आहे, नेमका ह्याचाच विसर पडतो आणि क्षुल्लक किंवा नाशिवंत गोष्टीच्या मागे तो लागतो. आहे ना, आपला सगळ्यांचाच अनुभव आहे, तुमचा काय आणि माझा काय, हाच अनुभव आहे. काय केलं मग एवढ्या आयुष्याचं? इतकं सुंदर आयुष्य दिलं होतं. ही 100 वर्षाच्या कराराने ही भूमी दिली होती तुम्हाला कसायला.
तुम्हाला शेती करण्यासाठी ही जमीन दिली होती, या शेतीतनं तुम्ही घेतलं का परमार्थाचं पीक? नाही ना. गेला असाच वेळ, कळलंच नाही आम्हाला. कशात वेळ गेला? कशात वेळ गेला? रात गवाई सोय कर, दिन गवाया खाय, हिरा जन्म अनमोल था, कवडी बदले जाय. रात्र झोपण्यात गेली, दिवस खाण्यात किंवा उपभोगण्यात गेला. काय केलं? हिरा जन्म अनमोल था, हिऱ्यासारखा जन्म मिळाला होता, पण आम्ही त्या कवडीच्या बदल्यात तो देऊन टाकला. काय काढून टाकला, म्हणजे काहीच केलं नाही, अशी आपली सगळ्यांची स्थिती आहे. पण आता या क्षणापासून जागे होऊया. आपलं आयुष्य किती गेलं आणि किती उरलं काहीच माहिती नाही आहे. किती गेलं ते माहिती आहे, पण किती उरलं हे माहीत नाही. पण आता एक एक क्षण आपल्याला सार्थकी लावायचे. हे कबीरजींनी तर असं म्हटलेलं आहे की हिरा जन्म अनमोल था, कवडी बदले जाय, असं त्यांनी म्हटले. पण आपल्याला मराठीत अजून सांगू का? अगदी फार जुने लेखक आणि कवी होते, ना आपटे. त्यांनी तर म्हटलेलं आहे, असार जीवन केवळ माया, रडगाणे हे गाऊ नका. असार जीवन केवळ माया, रडगाणे हे गाऊ नका. घेई झोपा तो नरमेला, संशय त्याचा घेऊ नका. जो झोपेतच वेळ घालवतो तो नर मेल्यासारखाच आहे, काहीच त्याला अर्थ नाही. वस्तुस्थिती ही असार भासे, परी अंतरी बहुसार असे. जाणूनी आहे निज कर्तव्ये, मन लावूनी करा कसे. आपलं काम उत्तम रीतीने करा, एवढंच आहे. आपलं काम केलं का तुम्ही? विद्यार्थी असाल, शेतकरी असाल, परिचारिका असाल, इंजिनियर असाल, डॉक्टर असाल, केलं का? समर्थसुद्धा म्हणतात ना, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. स्वधर्म पाळा, आणि स्वधर्म म्हणजे स्वकर्म, हे उत्तम रीतीने करायचे. पण नेमकं काय होतं? माणसाचा असा गैरसमज आहे की परमार्थ साधण्यासाठी प्रपंचाचा त्याग करावा लागतो. आणि आम्हाला तो प्रपंच फार आवडतो. आम्ही त्याच्यात इतके गुरफटलोत की त्याचा त्याग काही आम्हाला करता येत नाही. घरदार, मुलं बाळं, सगळे सोयरे, नातेवाईक, ह्यांची सगळ्यांची आम्हाला अतिशय रुची आहे. त्यामुळे ते आवडतं, आणि म्हणून तो माणूस परमार्थाकडे फारसा वळत नाही. खरं म्हटलं तर प्रपंच आणि परमार्थ या दोन भिन्न जीवन पद्धती नाहीच आहेत मुळी. आपल्याला असं एक वाटतं की हे प्रपंच, घरात आहे तो प्रपंच आणि बाहेर पडलं की असं नसतंच मुळी. या दोन जीवन पद्धती नाही आहेत, तर त्या अखंड जीवनाकडे पाहण्याच्या दोन भिन्न दृष्टी आहेत, त्या व्हिजन आहेत. त्यामुळे आपलं स्वरूप असणाऱ्या आत्म्याची विस्मृती झाल्यामुळे या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. आपल्याला ही शेतीसाठी ही जमीन दिली होती खरं तर, पण काही आम्ही केलं नाही. ही शेती अशीच जमीन ओसाड ठेवली. आम्ही म्हटलं काय करायचं आहे, 100 वर्षाच्या कराराने मिळाली ना, 100 वर्षांनी परतच करायची ना, मग मी कशाला कष्ट करू? असं नाही करायचं. जी ज्ञानी, जी सज्जन, जी सात्विक माणसं असतात ती म्हणतात, अरे 100 वर्षांनी परत करायची, तोपर्यंत जेवढं आहे तेवढं मला पीक घेता आलं पाहिजे ह्या जमिनीतनं. आणि म्हणून ते प्रत्येक क्षण सार्थकी लावतात. आणि त्याच्यासाठी ही शेती करण्यासाठी आपल्याला 10 बैलसुद्धा दिलेत. 10 बैलाच्या साह्याने ही शेती करायची होती, पण आम्ही नाही केली. 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, आणि 11वं मन आहे. खरं तर ह्या 11 साधनांच्या मदतीने आम्ही उत्तम शेती करू शकलो असतो, पण केली नाही. मग आता संतांनी इतका तळमळीने आम्हाला खरं तर उपदेश केलेला आहे, आणि त्यांना ही माणसांची बेपर्वाई बघवत नाही हो. त्यांना अतिशय कळवळ आहे आपल्याविषयी. बुडते हे जन देखवेना डोळा, म्हणून कळवळा येतो मनी, असं संत म्हणतात. त्यामुळे ज्या प्रपंचात मनुष्य जो गुंतत जातो आणि त्याच्यात तो अडकत जातो, तो गुरफट चिखलात जसं रुतावं तसा तो रुतत जातो. पण म्हणून संतांनी ग्रंथ लिहिलेले आहेत, पण ह्या ग्रंथांकडे सुद्धा वळायला आम्हाला वेळ नाही आहे खरं म्हटलं तर. म्हणजे त्याच्यात त्यांनी सांगितलं विवेक, वैराग्य, उपासना, धर्म, अधर्म या सगळ्या संज्ञा येतात, आणि त्याचाही आपल्याला खरं तर जाणून घ्यायला पाहिजे. आता हे सगळं करण्यासाठी, हे बरंच तुम्ही आता काय सांगताय असं तुम्हाला वाटेल कदाचित, हे अगम्य गोष्टी आहेत. हे सगळे शब्द, ही टर्मिनॉलॉजी आम्हाला फारशी परिचित नाही आहे. पण आता आपण 15 अध्यायाचा अभ्यास केला, थोडी आपला परिचय झाला ह्या टर्मिनॉलॉजीची. ही परिभाषा जरी असली,
मग आता ह्या सगळा खजिना उघडायचा असेल तर तुमच्याकडे जर का तुमच्याकडे मास्टर की असेल तर खजिना उघडताच येईल ना. आणि मग मास्टर की असली की सगळी कुलपं सहज उघडतात. आणि तशाच आपल्याला आता ह्या 15व्या अध्यायामध्ये मास्टर की सापडलेली आहे. आणि मग आता आपल्याला पुढचा खजिना देणार आहेत. आणि खजिना म्हणजे संपत्ती, खजिना म्हणजे वैभव. आणि ह्या संपत्ती किती आहेत असं विचाराल तर 2 प्रकारच्या संपत्ती आहेत. 2 खजिने आपल्याला आहेत खरं म्हटलं तर. या 2 संपत्ती. आणि मागे तुम्हाला आठवत असेल, कदाचित आठवत असेल, 9व्या अध्यायामध्ये भगवंतानी एक ओझरता उल्लेख केला होता. तुम्हाला मी मागेसुद्धा म्हटलं होतं, ही गीता म्हणजे हे वस्त्र आहे. कुठले धागे कुठे जोडलेत आपल्याला कळत नाही, पण त्याच्यातूनच एक अद्भुत डिझाईन निर्माण होतं, एक नक्षीदार वस्त्र तयार होते. 9व्या अध्यायात संदर्भ आला होता आणि त्याचा आता 16व्या अध्यायामध्ये त्याचं स्पष्टीकरण आहे किंवा त्याचं विवरण आहे. तेव्हा नुसतं सूत्ररूपाने सांगितलं होतं. काय सांगितलं होतं आठवते? मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसी मासुरींचैव प्रकृतीं मोहिनीं श्रिताः. आता जे असे राक्षसी किंवा आसुरी संपत्तीच्या आहारी जातात त्यांचं सगळं व्यर्थ आहे. मोघाशा, मोघ म्हणजे व्यर्थ. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः. आठवते ना? त्यांचं सगळं व्यर्थ आहे, कारण ते आसुरी संपत्तीच्या आहारी जातात. पण सगळीच माणसं अशी नसतात, काही थोडी चांगली पण आहेत. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमं व्ययम्. ते काय करतात? दैवी संपत्तीच्या जे शोध घेतात ते महात्मे बनतात. मग आपल्याला कुठल्या मार्गाने जायचे? 2 मार्ग आहेत. एक आसुरी संपत्तीकडे जातो आणि एक दैवी संपत्तीकडे जायचं. कुठे जायचं आपल्याला ठरवूया मग आपण. आणि मागे आत्ताच भगवंतांनी 15व्या अध्यायातसुद्धा क्षर अक्षर पुरुष सांगितला होता. यस्मात् क्षरमतीतोहम अक्षरादपि चोत्तम. आणि या क्षर आणि अक्षर पुरुषापेक्षा 3रा पुरुष सांगितला होता. त्याचं नाव होतं पुरुषोत्तम, म्हणजे ती परिपूर्ण अवस्था होती. हेही आपण पाहिलं होतं. आता त्या उत्तम पुरुषाला जाणून घ्यायचे. सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत. त्याला सर्वविद म्हटलेलं आहे की जो त्या उत्तम पुरुषाला जाणतो तो. आता खरंच उत्तम पुरुषाला खरंच जाणून घ्यायचं असेल तर ही दैवी संपत्ती आपल्याला आत्मसात करायला पाहिजे, ती हस्तगत करायला पाहिजे. मग अवघड आहे का? कुठे आहे ती किल्ली? दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती तुम्ही जे म्हणताय ती कुठे किल्ली? ती आहे 16व्या अध्यायात. सापडली ना मग आपल्याला. आता आपल्याला तो खजिना मिळणार आहे, ती संपत्ती, ते वैभव सगळं मिळणार आहे. पण हळूहळू एकदम झडप घालायची नाही, एकदम डल्ला मारायचं नाही त्याच्यावर. आपण आधी ती जाणून घेऊ, ती समजून घेऊ आणि मग त्याच्यातली एक एक आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. अशी ही दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती आहे. आता बघा, दैवी संपत्तीचे 26 गुण त्यांनी सांगितलेले आहेत. 26 गुणाची ही दैवी संपत्ती आहे. आणि आत्तापर्यंत आणि 6 गुण आसुरी संपत्तीचे सांगितले. आसुरीचे कमी आहेत, दैवीचे जास्त आहेत. वस्तुतः नेहमी उलटं असतं. आणि हा संघर्ष जो आहे ना, दैवी आणि आसुरी संपत्तीचा संघर्ष फार युगानुयुगे चालत आलेला आहे. आत्ताचा नाही आहे किंवा महाभारत काळातला पण नाही, त्याच्याही आधी होता आणि त्याच्याही नंतर हे द्वंद्व चालूच आहे. या द्वंद्वात नेहमीच आपण सिनेमामध्ये सुद्धा बघतो, शेवटी हिरोच जिंकतो ना. जो नायक आहे तोच जिंकतो. तो एकटा असला आणि दुष्ट लोकांची फौज असली, सेना असली तरी तो हिरो जिंकतोच. किंवा आपल्या देशाचंच घोषवाक्य सत्यमेव जयते, सत्याचाच विजय होतो. तसाच दैवी संपत्तीचाच विजय होणार आहे. आणि ज्याला आत्मकल्याण खरंच करून घ्यायचं असेल त्याच्यासाठी ही दैवी संपत्ती आहे. आणि ज्याला आत्मनाश करायचा आहे त्याच्यासाठी आसुरी संपत्ती आहे. शेवटी काय आहे, आपणच आपला भाऊ आहोत, बंधू आपणच. त्यामुळे आपण मागे पाहिलं होतं, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मना. शत्रू पण आपणच आहोत आणि मित्र पण आपणच आहोत. पण आपण गीतेचा अभ्यास करतो आहे ना, आपण सगळेच. त्यामुळे आपल्याला आपलं कल्याण साधायचे. कल्याण म्हणजे
श्रीमंती नाही, समृद्धी नाही, आत्मकल्याण साधायचे, पारलौकिक वैभव प्राप्त करायचं आहे. मग आपण दैवी संपत्तीचा आश्रय घेतला पाहिजे. आणि म्हणून तर ह्या अध्यायाचं नावच मुळे आहे दैवासुर संपद विभाग योगो नाम षोडशोऽध्याय. हा 16वा अध्याय आहे. हा असा आहे. आता कुठेही जायचं असलं, कुठनंही गेलो तरी शेवटी तिथेच पोचणार. आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. कशाचाही आश्रय करा पण तुम्ही तिथपर्यंत जाऊन पोचणार. आणि सगळं हे विज्ञान आहे, हे ज्ञानात्मक आहे. विज्ञानाला ज्ञानाचं अधिष्ठान पाहिजे ना. विज्ञान म्हणजे विविधतेने भरलेलं हे जग आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पण विज्ञानाला सुद्धा आत्मज्ञानाची जोडच पाहिजे, अधिष्ठान पाहिजे. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हे तू नानेन कौंतेय जगत विपरिवर्तते. त्यामुळे आधुनिक काळातलं विज्ञानसुद्धा शेवटी ते ज्ञानापर्यंतच जाऊन पोचतं. हा संघर्ष अनेको वर्ष चालू आहे. देवदानवांचा संघर्ष आहे, सुष्टदुष्टांचा संघर्ष आहे. आणि हे सगळं प्रयोग करत करत ज्ञान आणि विज्ञान हातात हात घालून जातात बरं का. म्हणजे प्रयोगशाळेत जे शास्त्रज्ञ प्रयोग करतात ते एकतर पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह असतात. एखाद्या वस्तूवर, एखाद्या रसायनावर, एखाद्या पदार्थावर ते प्रयोग करतात. म्हणजे तेव्हा ते ऑब्जेक्टिव्ह असतं. किंवा ते सब्जेक्टिव्ह असू शकतं. प्रत्येक व्यक्तीप्रमाणे सुद्धा त्याचे रिझल्ट कधी कधी बदलू शकतात. म्हणजे प्रयोगशाळेतलं कार्य आयदर सब्जेक्टिव्ह किंवा ऑब्जेक्टिव्ह असतं. पण ही जीवनाची प्रयोगशाळा आहे, ही मोठी प्रयोगशाळा आहे. इथे ना सब्जेक्टिव्ह आहे ना ऑब्जेक्टिव्ह आहे. हे काय आहे सांगू का? एक नवीन शब्द वापरते, ऑम्निजेक्टिव्ह आहे. ऑम्निजेक्टिव्ह म्हणजे सगळ्याला कवेत घेणारं असं हे ऑम्निजेक्टिव्ह आहे. म्हणजे इथे लक्षात घ्या, प्रयोगशाळेत जे प्रयोग करतात तेव्हा तो प्रयोग वेगळा आणि प्रयोग करणारा वेगळा असतो ना. इथे तसं नाही आहे. इथे तसं नाही आहे. प्रयोग करणारा त्या प्रयोगामध्ये इतका मर्ज होऊन जातो की प्रयोग कुठला, प्रयोग करणारा कुठला काही कळतच नाही. सगळं एकरूपच होऊन जातं. आणि म्हणून हा शब्द वापरला ऑम्निजेक्टिव्ह आहे. त्या सगळ्याचा संगमच होऊन जातो आणि ह्यालाच म्हटलेलं आहे अद्वैत. बघा, आता आपण आद्य जगद्गुरू शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानापर्यंत पोचलो आहोत. अजून थोडं बोलते बरं का. तुम्हाला वाटेल 16व्या अध्यायाची प्रस्तावनाच किती तुम्ही करताय. पण 16वा अध्याय म्हटलं समजायला अतिशय सोपं आहे. म्हणजे 15व्या अध्यायाच्या बॅकग्राऊंडवर सोपाच आहे. पण तरीसुद्धा त्याची प्रस्तावना सांगण्यामध्ये मला विशेष रस आहे. कारण आपल्याला ती पार्श्वभूमी तयार करायची, ती बैठक तयार करायची. आमच्या ऋषींनी या निसर्गाचीच, या विश्वाचीच प्रयोगशाळा केली होती. आणि तेव्हा त्यांनी त्याचा निष्कर्ष काय काढला होता? नेती नेती नेती. हे नाही परमतत्व आहे ते, हे नाही. नेती 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 न इति. म्हणजे त्याचा अर्थ श्रुतींनी सुद्धा हेच सांगितलं आहे, न इति. म्हणजे कसं आहे परब्रह्म? काळं आहे का, गोरं आहे का, पिवळं आहे का, गुलाबी आहे का, सोनेरी आहे का, हिरवं आहे का, निळं आहे का? अहो नाही नाही नाही, न इति न इति न इति असं म्हणत होते ना. नेती नेती. तेव्हा सगळे बाकीच्या देशातले, पाश्चात्य देशातले विद्वान हसले होते आम्हाला. हे काय, हे काही उत्तरच काढत नाहीत आणि म्हणतात नेती नेती नेती. पण आता त्यांनी झिरो पार्टिकल काढले ना. किंवा तेही म्हणतात आता सगळं शोधून झाल्यावर पुन्हा पाश्चात्य तत्त्वज्ञानाने सुद्धा तो झिरो किंवा गॉड पार्टिकल एक शोधून काढला आहे. गॉड पार्टिकल म्हणजे ज्याला काही नावच देता येत नाही त्याला त्यांनी गॉड पार्टिकल असं नाव दिलं आहे. आणि हेच शेवटी तत्त्व आहे. म्हणजे विज्ञानाची कास धरलीत तरी तुम्ही शेवटी आत्मज्ञानापर्यंतच पोचणार आहोत. त्यामुळे असं ते आत्मज्ञान आहे आणि त्याच्यासाठी ही आत्मविद्या प्राप्त करून घ्यायची आहे. आणि त्याच्यासाठी हे आपल्याला हा मार्ग स्वीकारायचा आहे. भगवंतानी ही रचनाच इतकी विलक्षण करून ठेवली आहे ना की त्यातून आपल्याला जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतातच. आणि पुरुषोत्तम योग हा कलशाध्याय आपण मागे 7व्या अध्यायात म्हटलं होतं, यज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञातव्यम अवशिष्यते. एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं आहे. एक कण जाणला की सगळं जाणल्यासारखं आहे.
आणि सगळ्या गीतेचा भरच मुळी शेवटी समानत्वावर आहे. कारण सगळ्यात धागा एकच आहे ना, धागा एकच आहे सगळ्यात. चैतन्य तत्व एकच आहे. ती दिसायला एवढीशी मुंगी आणि तो एवढा मोठा हत्ती आहे, दिसतात भिन्न, काहीही साम्य नाही आहे, पण साम्य आहे. चैतन्य सारखंच साम्य आहे. त्यामुळे हा समत्व हा गीतेचा खरं म्हटलं तर पाया आहे. आणि सगळ्यात भगवंतांनी समतोल साधला आहे, नाही का? सगळीकडे नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नत, हा सगळीकडे समतोल आहे. कशाचाच अतिरेक करू नका, म्हणजे सद्गुणांचा सुद्धा अतिरेक करू नका असं भगवंत सांगतायत. त्यामुळे आणि भगवंतांचा स्वतःचा जन्म कुठे? अष्टमीला आहे, मध्यावर आहे. मध्यावर जन्म आहे, ना इकडे ना तिकडे. इकडे 7 तिथे, तिकडे 7 तिथे, आणि मध्यावर अष्टमीला जन्म आहे. त्यामुळे विचार करायचा झाला तर कुटुंब जीवनासाठी जर का विचार करायचा झाला, समाज कुटुंब जीवनासाठी आदर्श आहेत तर प्रभू रामचंद्र आहेत. पण समाज जीवन जर का खरंच उत्तम समाज घडवायचा असेल तर श्रीकृष्णाचाच आदर्श, भगवंतांचा आदर्श ठेवायला पाहिजे. त्यामुळे आता या 26 श्लोकाचा आपण अभ्यास करणार आहोत. माऊलींनी तर म्हटलेलं आहे की 26वे ज्ञानज्योती, की 26वे गुणज्योती, इही उजळून आरती, गीता आत्म ह्या निजपती, निरांजना आली. जणू काही ही गीतेने एक तबक घेतले आणि त्याच्यामध्ये 26 निरांजनं लावली आहेत आणि ती निजपतीला ओवाळते. काय सुंदर उपमा आहे हो, माऊलींची उपमा आहे, साधीसुधी नाहीच आहे. आता ह्या 26 गुणज्योती काय आहेत? या 26 गुणज्योतींचा उल्लेख इथे आता स्पष्टीकरण नाही बरं का. आत्तापर्यंत पुष्कळ स्पष्टीकरण भगवंतांनी केलं. आपण स्थितप्रज्ञाच्या लक्षणापासून पाहतोय. स्थितप्रज्ञ झाला, कर्मयोगी झाला, ज्ञानयोगी झाला, ध्यानयोगी झाला, सगळी लक्षणं पाहून झालीत आपली. आता फक्त शेवटी आपल्याला इंडेक्स असतो की नाही, तशी आता फक्त इथे उल्लेख आहे आणि तो उल्लेख आता बघणार आहोत आपण 16व्या अध्यायातल्या अगदी पहिल्या श्लोकापासून. पण अजून एक मला आणखीन एक थोडासा मोह होतो आहे, ती म्हणजे एक कथा सांगण्याचा. एक कथा, छोटीशी कथेने आपण सुरुवात करूया. म्हणजे एका गावामध्ये एक मूर्तिकार असतो आणि त्या मूर्तिकाराने इतकी सुंदर एक रामाची मूर्ती बनवलेली असते, इतकी सुंदर मूर्ती बनवलेली असते आणि सगळे लोक त्या मूर्तिकाराचं अतिशय कौतुक करतात की किती सुंदर तुम्ही मूर्ती बनवली आहे, किती त्याचे नाग डोळे रेखीव आहेत, किती त्याचं धनुष्यबाण, त्याचं पावलं, त्या पावलांची नखं, त्याची कांती इतकी सुंदर तुम्ही त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. तुम्हाला हे कसं काय जमलं हो? कसं काय तुम्हाला एवढं सुंदर म्हणजे इतकं शिल्पकला कशी काय तुम्ही अवगत केली? तेव्हा त्या मूर्तिकारांनी काय सांगितलं? मूर्तिकार म्हणाला की अहो मी काहीच नाही केलं. हे नम्रतेने, खोट्या नम्रतेने नाही म्हणाला, तो खरंच म्हणाला अहो मी काहीच नाही केलं. त्या दगडामध्ये ती मूर्ती होतीच. तो जो पाषाण घेतला होता मी मूर्ती बनवण्यासाठी, त्या पाषाणात ती मूर्ती होतीच. मी काय केलं? मी फक्त अनावश्यक भाग दूर केला. अनावश्यक भाग दूर केल्यानंतर छिन्नीने, त्या हातोड्याने जे नको आहे ते काढून टाकल्यावर ह्याच्यातून ही आपोआपच ही मूर्ती साकार झाली. याच्यातनं आपण शोधायचे काय? आपण शिकायचे काय? तात्पर्य काय आहे? मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे? की आपण सुद्धा एक मूर्तीच आहोत आणि साक्षात भगवंतांची मूर्ती आहोत. मग आता ह्या मूर्तीमध्ये इतके विकार आहेत, इतके दोष आहेत, इतकी पापं भरलेली आहेत, तेवढी काढून टाकली की आपण देवत्वालाच पोचणार आहोत. मग आता हे काढून टाकायचा निर्धार करूया, निश्चय करूया आणि हे सगळे अवगुण टाकले की सद्गुण आपोआपच झळाळून उठतील. मग आता टाकायचे, हे अवगुण टाकायचे, पण त्याच्यासाठी सद्गुण काय आहेत ते आधी जाणून घेऊया. आणि सद्गुण आपण वेळोवेळी याचा अर्थ पूर्वी पाहिलेलाच आहे, पण आता आणखीन सखोल अर्थ आपण त्याचा जाणून घेणार आहोत. बघा आता काय म्हटलेलं आहे, पहिला श्लोक आधी वाचूया आणि त्याचा अर्थ जाणून घेऊया. फार सुंदर आहे. मी आता बोलण्यापूर्वीसुद्धा मला असं भरून येतं आहे. पहिला श्लोक भगवंतांनी शब्द तरी काय वापरला आहे तुम्हाला आठवत असेल. त्या अक्षराणाम अकारोस्मी, अक्षरामधला मी अकार आहे असं तेव्हा भगवंतांनी विभूती योगामध्ये सांगितलं होतं. या गीतेचा मुख्य श्रोता कोण आहे? तोही अर्जुन आहे. आणि इथे ह्या अध्यायामध्ये
ज्या गुण सांगायला सुरुवात केलेली आहे, 26 गुण जे सांगणार आहेत भगवंत, त्याची सुरुवातसुद्धा अनीच केलेली आहे. आणि पहिला सद्गुण कोण आहे? तो अभयम. श्लोक म्हणूया आणि मग त्याचा अर्थ जाणून घेऊया. अभयम सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्. श्लोक तर सोपा आहे, ह्याच्यामध्ये किती गुण सांगितलेत ते बघूया. अभयम, पहिलाच गुण आहे अभय. आता पहिलाच गुण अभय का केला आहे बरं? अभय हा पहिलाच गुण का ठरवला आहे? अभय हा सेनापती आहे आणि सेनापती शूर पाहिजे ना. मागे ती 25 गुणांची फौज आहे, पण सेनापती आधी निर्भय पाहिजे. सेनापतीच भित्रा घाबरट पळपुटा असला तर मग काय फौजेचा उपयोग? पहिला सेनापती कोण आहे? अभय. अभय म्हणजे भयच नाही. अभय म्हणजे निर्भय नाही बरं का. निर्भय हा शब्द वेगळा आणि अभय वेगळा. कसा काय बघूया. निर्गतम भयम यस्मात् सः निर्भय, म्हणजे ज्याच्यातून भय निघून गेलं आहे तो निर्भय. म्हणजे आधी भय होतं, नंतर ते निघून गेलं काही कारणाने किंवा त्यांनी तसं ट्रेनिंग घेतल्यामुळे ते भय निघून गेलं, तो निर्भय. बरोबर आहे. पण अभय म्हणजे जिथे भय निर्माणच झालं नाही, भय उत्पन्नच होत नाही, तो अभय. आता अभय हा जो आहे, आघाडीला तो भयरहित असा शूरवीरच हवा ना. आणि तो निर्भय हा आपण फरक तर जाणून घेतला. आता बघा, अभय, अभयला सेनापती मानलेलं आहे आणि बाकीचं सगळं सैन्य त्याच्या मागे आहे. आता काय म्हटलेलं आहे अभयाला? या 4 गोष्टी आहेत. माणूस खरं तर आधी पशुत्वाकडनं मनुष्यत्वाकडे आपण आत्ता पोचलो आहे असं म्हणू शकतो आपण. आधी पशुत्व होतं, आता मानवत्वाकडे आलो आहे. पण आपल्याला इथे थांबायचं नाही आहे. आमचे श्री अरविंद तर म्हणतात, या इथून हे जड सोडत जायचं आहे आणि चैतन्य घेऊन त्या सुपर ह्युमन व्हायचं आहे आणि सुपर ह्युमनकडनं आपल्याला देवत्वाला पोचायचं आहे आणि त्या देवत्वाच्या काही क्वालिटीज घेऊन पुन्हा खाली यायचं आहे. असं आपला हा प्रवास असला पाहिजे. खरं म्हटलं तर आपण पशुच, मानव प्राणी असं म्हणतात. मानव प्राणीच आहे ना एक प्रकारचा. आणि या प्राण्यामध्ये खरं म्हटलं ना तर असे गोष्टी आहेत. आहार निद्रा भयमैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणां धर्मस्तु तेषां अधिको विशेषो धर्मेण हीनः पशुभिः समानः. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 गोष्टी सगळ्यांच्या कॉमन आहेत. सगळ्यांना खायला लागतंच. तुम्हाला जसं लागतं तसं हत्तीला लागतं, तसं माशाला लागतं, तसं मुंगीला लागतं, तसं सगळ्यांनाच, प्रत्येकाला, कुत्रा, मांजर, गाय, बैल सगळ्यांना खायला लागतं. आहार हा कॉमन फॅक्टर आहे. आहार. निद्रा लागते का? प्रत्येकाला झोप आवश्यक आहे. कमी जास्त प्रमाण असेल पण झोप आवश्यकच आहे प्रत्येकाला. आहार, निद्रा. आणि भय, भय तर आहेच अहो. भय आम्हाला जन्मापासून भय आहे. लहान बाळसुद्धा दचकतं. कसला आवाज झाला, कोणीतरी मोठ्याने बोललं तरीसुद्धा तो लहान मूल दचकतं. त्यामुळे भय आहेच आणि आम्हाला तो पुष्कळ भय आहे. आणि मैथुन हेही आवश्यकच आहे. आणि जसं मनुष्यात आहे तसं प्राण्यांमध्ये सुद्धा आहे. मैथुन हे सुद्धा कॉमनच आहे. किंवा स्त्री पुरुष किंवा नरमादीचा संगम होणं हे सुद्धा 4ही फॅक्टर्स या प्राण्यात जितके आहेत तेवढेच मनुष्यात सुद्धा आहेत. आहार, निद्रा, भय, मैथुनं च सामान्यमेतत्. सामान्य म्हणजे कॉमन आहे. एतत् पशुभिर्नराणां. पशु आणि माणसं याच्यामध्ये कॉमन आहेत. पण माणसामध्ये एक ॲडिशनल फॅक्टर आहे, एक व्हॅल्युएबल फॅक्टर आहे. तो म्हणजे धर्मस्तु तेषां. माणसाला सामाजिक बंधन आहे. म्हणून माणूस वाटेल तिथे वाटेल ते करू शकत नाही. सामाजिक बंधन आहे, धर्माचं एक आचरणाचं बंधन आहे. धर्मस्तु तेषां अधिको विशेषो धर्मेण हीन. पण जो धर्म पाळत नाही, जो शिष्टाचार पाळत नाही, तो जनावरासारखाच म्हटला पाहिजे. कुठेही खातो, कुठेही झोपतो, कुठेही मैथुन किंवा स्त्री पुरुष हे करतो. या गोष्टी योग्य नाही आहेत, हे त्याच्यात सांगितलं आहे. आता बघा, आपल्याला तो विषय आत्ता नाही आहे. आपला विषय अभय. आता भय तर सगळ्यांनाच आहे. भय इथले संपत नाही. संपतं आहे का भय?
जन्मल्यापासून सारखं भय आहे. शत्रूची भीती आहे आम्हाला, तर अनेक भीती आहेत, सगळ्या प्रकारचं आम्हाला भय आहे. चोराचं भय आहे, डाकूचं भय आहे, झुरळाचं आहे, पालीचं आहे, सापाचं आहे, विंचवाचं आहे, सगळ्याची आम्हाला भीतीच वाटते. म्हणजे आम्ही जेव्हा घरातून बाहेर जातो तेव्हा घरच्यांची काळजी वाटते, घरात असलो तर बाहेर गेलेल्यांची काळजी, आम्हाला सारखी भीती 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 वाटतच असते. असं हे आमचं भय आहे. आता हे भय कसं, त्याच्यावर कसा कंट्रोल मिळवायचा, त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं तेच बघूया. ही भीती आम्हाला कधीच संपत नाही. आणि भीती कशा कशाची वाटते आत्ताच आपण पाहिलं. पण भर्तृहरीने हे फार सुंदर सांगून ठेवले बरं का. भर्तृहरी म्हणतो की कशा कशाची भीती माणसाला वाटते. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालाद भयम. अर्थ नंतर बघूया, आधी श्लोक बघूया. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालाद भयम, मौने दैन्य भयम, खले रिपुभयम, रूपे जराया भयम, शास्त्रे वाद भयम, गुणे खल भयम, काये कृतांतात भयम, सर्वं वस्तु भयान्वितं खलु नृणां, वैराग्यमेवा भयम. भोग घेताना रोगाची भीती वाटतेच ना. कुठलाही भोग घेताना अतिभोग घेतला की रोग ठरलेलाच आहे. एक 2-4 भजी खायला चांगली वाटतात, पण 2-4 प्लेट भजी जेव्हा खातात तेव्हा रोगाची भीती असतेच मनात. तुम्ही खात असाल, अगदी कंट्रोल झाला नाही म्हणून खात असाल, पण रोगाची भीतीच आहे. भोग घेताना रोगाची भीती आहेच. कुळे, आम्ही फार मोठ्या कुळातले होतो. आमचं कुळ असं, आम्ही 96 कुळी, आम्ही ब्राह्मण, आम्ही हे रजपूत, आम्ही कुळाचा खूप अभिमान बाळगतो. पण कुले च्युती भयम, कुळाला कुणाचा बट्टा लागेल का, कलंक लागेल का याची सारखी भीती आहे. कुले च्युती भयम, वित्ते नृपालाद भयम. पैसा खूप आहे हो आमच्याकडे, भरपूर पैसा आहे, अगदी 7 पिढ्यांना पुरेल इतका आहे. पण ती नृपालाद भयम म्हणजे पूर्वी जर का एखादा हंडा सापडला काही खणताना, शेतात म्हणा, कुठे जुनी घर खोदताना हंडा सापडला तर तो राजाकडे सुपूर्त करावा लागायचा. म्हणजे वित्त सापडलं तरी ते नृपालाद भयम असायचं. आता ते नसलं तरी आम्हाला इन्कम टॅक्सची भीती आहेच आहे ना. वित्ते नृपालाद भयम, मौने दैन्य भयम. आम्ही गप्प बसलो तर आम्हाला लोक बावळट म्हणतील, दीन म्हणतील. मौने दैन्य भयम, बले रिपुभयम. आमच्याकडे शक्ती असेल तर शत्रूची भीती आहे. रूपे जरा या भयम, आणि रूपाला म्हातारपणाचं एक भीती आहे. एखादी लावण्यवती स्त्री असते, तिला असं नेहमीच वाटतं की माझं सौंदर्य असं टिकून राहील ना, म्हातारपणी मी कुरूप तर नाही ना दिसणार. रूपे जरा या भयम, त्या रूपाला जरेचा म्हणजे म्हातारपणाचं भीती आहे. शास्त्रे वाद भयम, शास्त्रार्थ तुम्ही जाणत असाल तर वादविवाद करायला कोणीतरी येईल, तुमच्याशी वितंड वाद घालेल, याची भीती आहेच आहे. गुणे खल भयम, गुणांना दुष्टांची भीती आहे. गुणी माणसाला सुद्धा दृष्ट लागतेच ना, दुष्टांची भीती आहेच आहे. काय आहे कृतांतात भयम, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या शरीराला, आमच्या कायेला कृतांताची म्हणजे काळाची भीती आहेच आहे. म्हणजे ह्या जगामध्ये भयरहित अशी गोष्टच नाही. सर्वं वस्तु भयान्वितम, सगळ्या गोष्टी आहेत त्या भयाने व्यापलेल्या आहेत. सगळीकडे भय भरलेलं आहे, सारखी भीती. जरा खुट्ट वाजलं की आम्ही घाबरतो, जरा रात्री अपरात्री बेल वाजली की आम्हाला धस्स होतं. म्हणजे सगळ्या गोष्टी त्या भयाने भरलेल्या आहेत. मात्र वैराग्यमेवा भयम, वैराग्य हेच अभय प्रदान करणार आहे. जो विरागी आहे, ज्याचं कशामध्ये आसक्तच मन नाही, तो अभयच असतो, असं भर्तृहरीने म्हटलेलं आहे नीतिशतकामध्ये. त्यामुळे तिथे पण आता हा अभय कोण आहे? जिथे अद्वैताची अनुभूती येते ना, तिथे भय उरतच नाही. जिथे अद्वैत आहे म्हणजे जिथे, आणि भय केव्हा असतं? भय जिथे द्वैत असतं तिथे भय आहे ना. जिथे द्वैतच नाही तिथे भय नसतंच, मुळी किंचितही भय नाही, अशी त्याची अवस्था असते. त्यामुळे भयरहित जर का व्हायचं असेल तर द्वैतातून अद्वैताकडे जायला पाहिजे. हे तर आपलं आता नक्कीच ठरलेलं आहे. द्वैतातून अद्वैताकडे गेल्यावर भीती उरतच नाही. द्वितीयात वै भयम असते. तो जेव्हा चोर असतो, दुसरी व्यक्ती येते, तेव्हा भीती असते. आपली आपल्याला भीती वाटत नाही, असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे
हा अभय हा सेनापती केलेला आहे. त्या अभयाला सेनापती केला आहे आणि म्हणून ते पहिला गुण त्यांनी म्हटलेलं आहे. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती. बघा आता बघूयात आणखी. सत्व संशुद्धी, एक एक गुण अतिशय, म्हणजे एका गुणावर बोलायचं म्हटलं तर आपल्याला तास 2 तास बोलता येईल, पण आपल्याला एक श्लोक तरी आज करायचा आहे. सत्व संशुद्धी म्हणजे काय आहे? सत्व म्हणजे अंतःकरण. सत्वचे अनेक अर्थ आहे. आपण सत्व गुण पाहिला, सत्व म्हणजे प्राणी असा अर्थ होतो आणि सत्व म्हणजे अंतःकरण असाही अर्थ आहे. अंतःकरणाची सम्यक शुद्धी म्हणजे सत्व संशुद्धी. सम्यक शुद्धी म्हणजे काय? तर संसारात असतानाच, बघा आता लक्ष देऊन ऐकूया, थोडासा वेगळा शब्द आहे. संसारात असतानाच अनासक्त राहून भगवंताकडे अनुराग करणं, भगवंताविषयी अनुराग बाळगणं, ही सत्व संशुद्धी आहे. मग प्रपंच सोडायचा का काय? सगळं सोडून वैराग्य धारण करून भगवे कपडे घालून काही हिमालयात जायचं का? नाही नाही, प्रपंच करा, फक्त त्याच्यातली आसक्ती काढून टाका. गोंदवलेकर महाराज तर म्हणतात, प्रपंचाचं व्यसन लागलं आहे तेवढं सोडा, प्रपंच करू नका असं नाहीच म्हणत आहे. प्रपंच करा, पण त्याचं व्यसन नका जडू देऊ. आणि खरंच आहे, जसं आपण भोजनामध्ये किंवा आपल्याला कोणी जेवायला बोलवलं तर कोणी विचारतं आपल्याला घरी आल्यावर काय काय होतं जेवायला, तर आपण सांगतो श्रीखंडपुरी होती, जिलबी होती, काय मसाले भात होता, असं काहीतरी मुख्य सांगतो ना. का आपण असं म्हणतो की लिंबू आणि चटणी छान होती, असं नाही ना म्हणत. मग अहो, हा जीवन आहे ना, हे आयुष्य मिळालं आहे ना, हे परमार्थासाठी आहे. आणि प्रपंच करायचा आहे, पण किती? तोंडी लावण्यापुरता. डावी बाजू काय असते ना, एवढंच. जेवणात जितकं मिठाचं स्थान आहे, आवश्यक आहे, मीठ पाहिजेच, पण तेवढंच. त्याच्यापेक्षा तुम्ही नुसतं मीठच मोठी खात बसाल का? नाही ना खाणार. श्रीखंडपुरी खाणार, बासुंदी पिणार, पण मीठ नाही खाणार. मग प्रपंचसुद्धा तसाच आहे. लवणा इतकंच त्याला स्थान आहे, पण तेवढंच आहे. आणि परमार्थ हे मुख्य भोजन आहे. 95% परमार्थच करायचा, 5% प्रपंच आपला साईड बाय साईड एवढाच करायचा आहे. का? आम्हाला तर छान वाटतं, आमचं घरदार, गप्पा टप्पा, गॉसिपिंग, मैत्रिणी, ह्याच्यात आम्ही फार रमतो. अहो तसं नाही आहे. तुम्ही जितके त्या भौतिक गोष्टींच्या प्राप्तीविषयी जितके आसक्त राहाल ना, तितकं मल, विक्षेप आणि आवरण या 3 विकारांनी तुमचं अंतःकरण अशुद्ध होतं. अवघड वाटते? बघूया, सोपं करूया. मल, विक्षेप आणि आवरण. 3ऱ्या अध्यायातही पाहिलं होतं, 14व्या अध्यायातही याविषयी आपण बोललो होतो. 3 हे विकार आहेत. मल म्हणजे धूळ बसते ना, आपण कंदिलाचं उदाहरण पाहिलं, तो कंदिलावर धूळ बसते, तो मल आहे. विक्षेप म्हणजे त्याची काजळीने ती काज काळी होते. आणि आवरण म्हणजे त्याच्या भोवती जो धूर असतो त्याच्यामुळे ते दिसतच नाही. मग आता हे 3 जर का आमच्यामध्ये विकार उत्पन्न होत आहेत, तर ते दूर कसे करायचे? तर मल जो साठलेला आहे तो कर्माने किंवा सेवेने दूर करता येतो. सद्गुरूंची सेवा करा, परमेश्वराची सेवा करा. त्यामुळे सत्वगुण जो आहे, जो स्वये देवद्वार झाडी, तो सत्वगुण. देवालय झाडण्यात किंवा मंदिरापुढचं जे आवार आहे ते झाडण्यात त्याला कमीपणा वाटत नाही. ही जितकी तुम्ही कर्म कराल, जितकी सेवा कराल, तितकं अंतःकरण शुद्ध होत जातं. मग सद्गुरूची असू दे, परमेश्वराची असू दे, नाही तर व्यवहारातली असू दे, कुठल्या एखाद्या संस्थेची, अनाथ लोकांची, अंध, मूक, बधिर यांची सेवा जेवढी आपण करू तेवढी अंतःकरणाची शुद्धी वाढत जाते. म्हणजे एक उपाय आपल्याला समजला. विक्षेप कशाने दूर होतो? तर उपासनेने. परमेश्वराचं नामस्मरण करायला हवं किंवा त्याची पूजा, अर्चा, उपासना, त्याच्यासाठी फुलं तोडणं, त्याच्यासाठी गंध उगाळणं, या सगळ्या मुळे विक्षेप दूर होतो. आणि आवरण दूर करण्यासाठी मात्र ज्ञानाचीच आवश्यकता आहे. आवरण, मल, विक्षेप, आवरण याच्यासाठी 3 उपाय सांगितले. कर्म, उपासना आणि ज्ञान, या 3 उपायाने हे दूर होतं. पण त्याच्याही पलीकडे सर्वश्रेष्ठ उपाय काय आहे? अंतःकरणाची शुद्धी करण्याचा उपाय काय आहे? तर तो आहे की अंतःकरणाला आपलं मानायचंच नाही आहे. जसं बाकीचे अवयव म्हणजे मी नाही, बाकीच्या वस्तू म्हणजे मी नाही, तसं अंतःकरण म्हणजे सुद्धा मी नाही. त्याच्यातनं
ममत्व काढून टाकायचे, आसक्ती काढून टाकायची. खरंच आहे, शुद्ध अंतःकरणासारखा दुसरा खजिनाच नाही आहे. आपण म्हणतो आमच्या तिजोऱ्या भरल्या आहेत, आमचे बँकेत एवढे लॉकर आहेत, आमच्या एवढ्या FD आहेत, एवढे म्युच्युअल फंड्स आहेत, हा आमचा खजिना आहे. अहो नाही 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 नाही. नेक दिल ही तो तेरा खजाना है, लायक क्या थे जो लेके जाना है. काय आणलं होतंच तुम्ही म्हणून घेऊन जाणारात का एवढं वैभव. लाए क्या थे जो लेके जाना है, नेक दिल ही तो तेरा खजाना है. फक्त स्वच्छ अंतःकरण हाच तुझी सगळी संपत्ती आहे. एवढं तर करण्याचा प्रयत्न करू. कर्मानी, उपासनेने आणि ज्ञानाने हे प्राप्त करायचे. आपल्याला एक असं वाटतं की प्रपंच वेगळा आणि परमार्थ वेगळा. असं नाहीच आहे. मुळी एकमेकात गुंतलेले आहेत. प्रपंच आणि परमार्थ एकमेकामध्ये इतके गुंतलेले आहेत. प्रपंच करताना सुद्धा परमार्थच करायचं आहे. म्हणजे तुम्ही काय स्वयंपाक करत असाल, तुम्ही तुमचे रोजची नित्यकर्म करत असाल, तेव्हासुद्धा परमार्थच. अहो येता जाता, उठत बसता, कार्य करिता, सदा देता घेता, वद निवदता, ग्रास गिळिता, घरी दारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. प्रपंचामध्ये परमार्थ आणला तर तो प्रपंच बाधक ठरत नाही, पण परमार्थामध्ये प्रपंच आणला तर तो बाधकच ठरतो. मग तुम्ही कितीही परमार्थ केला पण स्वार्थबुद्धीने केला तर त्याचा उपयोग नाही. पण असे दोन भाग नाहीच आहेत मुळी. प्रपंच वेगळा आणि परमार्थ वेगळा. प्रपंचसुद्धा दक्षतेने करावा लागतो. असं नाही आहे की परमार्थामध्ये दक्षता पाहिजे, पण प्रपंचामध्ये दक्षता पाहिजे, परमार्थामध्ये सुद्धा पाहिजे. सतत सावधपणा. तिसरे ते सावधपणं सर्व विषयी, असं समर्थांनी सांगितले. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपणं सर्व विषयी. सावधानता पाहिजे. प्रपंचसुद्धा फाटका करायचा नाही आहे, नेटकाच करायचा आहे, उत्तमच प्रपंच करायचा आहे, म्हणजे तोच परमार्थ होतो. तुमची सगळी कर्तव्य उत्तम करा, म्हणजे अंतःकरणाची शुद्धी होईल. आणि तीच म्हटली आहे सत्व संशुद्धी. आता ही सत्व संशुद्धी करताना बोलणं सोपं आहे हो, पण आयुष्यात इतके आमच्या प्रसंग येतात, इतकी वेगवेगळी लोकं भेटतात. कुणाशी आमचा कलह होतो, कुणाशी मतभेद होतो, कुणी आमच्या वाईटावरच टपलेलं असतं. मग त्यांना आम्ही मनातून प्रत्यक्ष देतो किंवा मनातून शिव्याशाप देतो. नका देऊ. ते त्याचा रोल आहे. मागे आपण पाहिलं होतं ना, हे सगळं नाटकच आहे. हे जीवनच एक रंगभूमी आहे, ते त्याचं नाटक आहे. आणि त्या नाटकामध्ये त्या व्यक्तीला त्यांनी व्हिलनचा रोल दिला आहे. आपण उलट त्याला म्हणायचं की असू दे, जे काही माझ्या प्रारब्धात होतं, जे वाईट मला भोगावं लागलं, जे दैवाचे फासे माझे उलटे सुलटे पडले, जे दुःख मला भोगायला लागली, ती माझं प्रारब्ध आहे. त्याच्यात काही दोष नाही. त्या व्यक्तीचा त्याच्यात किंचितही दोष नाही. त्यांना क्षमाच करायची. आणि खरंच आहे, क्षमा केली की आपण वरच्या पायरीवर जातो. क्षमाशस्त्रम करे यस्य क्षमया किं न सिद्ध्यते, अतृणे पतितो वह्नी स्वयमेव उपशाम्यते. तृणच काढून टाकायचे, क्रोध नकोच, असं केलं. आणि येशू ख्रिस्ताच्या उदाहरणावरनं एवढं तर शिकण्यासारखंच आहे. त्यांच्या इतकं जमणार नाही, पण आपली दुःख, आपली संकट, आपल्या आपत्तीसुद्धा किती क्षुल्लक असतात. येशू ख्रिस्ता इतकं आपल्याला कोणी क्रूसावर ठोकलेलं नाही आहे खेळ्याने. पण तेव्हासुद्धा येशू ख्रिस्त म्हणाले होते की देवा प्रभू त्यांना क्षमा कर, त्यांना कळत नाही आहे की ते काय करत आहेत. आपणही असं एवढं म्हणण्याचा प्रयत्न करूया की त्यांना खरंच कळत नाही आहे की ते काय करत आहेत. त्यांना वाटते की मला त्रास देऊन त्यांना आनंद मिळणार आहे. असं होत नाही. त्यांना क्षमा कर असं जर का केलं, शुद्ध निस्वार्थ भावनेने जर का दुसऱ्याला क्षमा केली किंवा निदान दुसऱ्याला न फसवता शुद्ध वृत्तीने व्यवहार केला, तर हे आपलं अंतःकरण शुद्ध होतं. त्याच्यात दुसऱ्याचा फायदा नाही आहे, आपलाच फायदा आहे. मी तर म्हणते तुम्ही स्वार्थी व्हा. आपल्या अंतःकरण शुद्ध करण्यासाठी सगळ्यांना क्षमा करून टाका. कोणालाही कधी म्हणजे मैंने जीवन को इस तरह आसान किया, कभी माफ़ी मांगी कभी माफ़ कर दिया. इतकं जीवन सोपं आहे. इतकं सोपं करून टाकूया. कुणी माफी मागितली तर माफ करून टाका. आणि कधी तुम्हाला माफी मागण्याची वेळ आली तर माफी मागून टाका. हो, सगळं संपूनच जातं, त्या गाठीच संपून जातात. आणि मग अंतःकरण शुद्ध होतं, निर्मळ होतं.
नाहीतरी शुद्ध आचरण हे कर्मावर अवलंबूनच नाही आहे, त्याच्या मागच्या हेतूवर अवलंबून आहे. आणि मग तो हेतू जाणून घ्यायचा आणि सत्व संशुद्धी, अंतःकरणाची अतिशय निर्मळता प्राप्त होते. पहिला गुण पाहिला अभय आणि दुसरा पाहिला सत्व संशुद्धी. आता तिसरा बघूया, ज्ञानयोग व्यवस्थिती. काय म्हटलेलं आहे? ज्ञानयोग व्यवस्थिती. हे पहिले जे 3 गुण आहेत ना, ते सर्वसामान्यांना झेपणारे नाही आहेत. त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका बरं का, त्याचं बर्डन घेऊ नका, त्याचं दडपण नाही घ्यायचं. पण आपण ऐकू तरी या ना, कारण आपल्याला कधी ना कधीतरी तिथे पोचायचे. ज्ञानयोग व्यवस्थिती म्हणजे काय आहे? साधकाचं अंतिम ध्येय काय? आत्ताच आपण परम अर्थ पाहिला. परमार्थ म्हणजे परम अर्थ, गंतव्यस्थान, अल्टिमेट डेस्टिनेशन हे पाहिलं. आता साधकाचं अंतिम साध्य म्हणजे स्वरूपामध्ये स्वस्थ होणे. स्वस्थ ही सुद्धा द्विरुक्तीच झाली. स्वरूपामध्ये स्वे स्थितः इति स्वस्थः, स्वतःमध्ये स्थिर होणं. आपण बाकीच्यांच्यात फार नाक खुपसायला जातो. स्वतःमध्ये, आणि स्वतः म्हणजे शरीर नाही, अंतरंगामध्ये स्थिर होणं, स्वस्थ होणं किंवा सुस्थिती प्राप्त होणं हे आपल्याला साधायला पाहिजे. ज्ञानयोग व्यवस्थिती. बघूया आता एक एक शब्द. आणि याच्यासाठी साधन सांगितलं, त्यांनीच सांगितलं आहे, ज्ञान आणि योग. एवढं तुम्ही फॉलो करा, याचं पालन करा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित आपण म्हणतो ना, की हे माझं सगळं व्यवस्थित असतं, पुस्तकं माझी लावलेली व्यवस्थित आहे, घर छान व्यवस्थित आहे. व्यवस्थित म्हणजे काय? वि अधिक अव अधिक स्था, वि अवस्था. म्हणजे वि म्हणजे विशेषत्वानी, अव म्हणजे अगदी नीटनेटकं, आणि स्था म्हणजे स्थिर, व्यवस्थित. आणि आता ही ज्ञानयोग व्यवस्थिती हे असं म्हटलेलं आहे. आता ज्ञानयोग हे साधन सांगितलेले आहे. ज्ञानप्राप्तीसाठी काय साधन आहे? आठवतं आहे तुम्हाला, ज्ञान कर्म संन्यास योगामध्ये आपण पाहिलेलं आहे. ज्ञान प्राप्त करायचं असेल तर कुणाकडे जायचं आणि कसं जायचं? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. कुणाकडे जायचे? तद्विधी प्रणिपात. आधी शरणागत भाव पाहिजे, नमस्कार पाहिजे, विनयशीलता पाहिजे, नम्र भावना पाहिजे. हे तर पोचायचंच आहे. प्रणिपातेन, परिप्रश्नेन, प्रश्न विचारायचे, जिज्ञासू वृत्ती पाहिजे, चौकस वृत्ती पाहिजे. आणि सेवया, सेवा माऊलींनी तर फार गोड सांगितले. सेवा हा ज्ञानाचा दारवंठा आहे. काय गोड शब्द आहे हो. सेवा हा ज्ञानाचा दारवंठा आहे. दारवंठा म्हणजे उंबरठा आहे. सेवा केल्याशिवाय तुम्ही सद्गुरूंच्या हृदयामध्ये स्थानच प्राप्त करू शकत नाही. आणि सेवा म्हणजे नुसते काही गुरूंचे पाय चेपणं नाही आहे, किंवा त्यांना नुसतं पाणी आणून देणं वगैरे नाही आहे. त्यांच्या तत्त्वांना फॉलो करणे, ती आचरणात आणणं, ही सुद्धा सेवा आहे. आणि भौतिक व्यावहारिक सेवा तर आहेच आहे, दोन्ही आहे. त्यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी सद्गुरूंना शरण जायचे. कसं? अनन्य भावाने, पूर्ण अनन्य भावाने शरण जायचे. आणि त्यामुळे मग काय होतं? खरंच शरण गेलं ना, की आपलं जे चंचल अस्थिर मन आहे, जे भरकटणारं आहे, ते स्थिर होतं, ते एकाग्र होतं, ते तन्मय होतं. आणि मग बाह्य विचारापासून ते निवृत्त होतं. लक्षात घ्या, ही खरी फॅक्ट आहे. जितकी तुम्ही सेवा कराल, जितकी तुम्ही अनन्य भाव तुमच्यामध्ये असेल, त्या एका गोष्टीकडे मन लागलं की बाहेरचे विषय गळून पडतात. आणि मग बाह्य गोष्टीपासून मन निवृत्त होतं. आणि ही मनाची सुद्धा, लक्षात घ्या, मनाची सुद्धा मशागत करावी लागते. गाडीचं सर्व्हिसिंग करतो ना आपण, आपल्या कारचं, स्कूटरचं सर्व्हिसिंग करतो, किंवा घरातल्याही गोष्टींची मधून स्वच्छता करावी लागते. फॅन पुसावे लागतात, जळमटं काढावी लागतात, खिडक्या पुसाव्या लागतात, करावी लागते ना. सर्व्हिसिंगच आहे. मग मनाचं सर्व्हिसिंग का नाही करायचं? मनाचं सर्व्हिसिंग करायचं असेल तर ही सद्गुरूंची सेवा करा. मन एकाग्र होतं, बाहेरचे विषय आपोआप हळूहळू कमी होतात. आणि मग अशी मशागत केली तर ते मन शुद्ध होतं, निर्मळ होतं, सत्वगुण प्रधान होतं. लक्षात घ्या. आता ते सत्वगुण, सत्व संशुद्धी पाहिलं. आणि ज्ञानयोगामध्ये सत्वाचं आधिक्य पाहिजे. आणि सत्वगुण प्रधान मन झालं की पुढचा फायदा तुम्हाला नक्कीच आवडेल, की गुरूंचा उपदेश ग्रहण करण्यासाठी ते अनुकूल होतं. गुरु पुष्कळ उपदेश करत असतात
आणि आता साधं व्यवहारातलं बघूया. वर्गामध्ये शिक्षक शिकवत असतात, वर्गामध्ये 50-60 मुलं असतात, पण एकाच मुलाचा पहिला नंबर येतो ना. का त्याचा का पहिला नंबर येतो आणि एखाद्याचा अगदी शेवटचा नंबर येतो का? कारण ती आकलन क्षमता त्याची जास्त आहे. आकलन क्षमता वाढण्यासाठी, ग्रहणशक्ती किंवा अगदी आपल्या भाषेत बोलायचं झालं तर रिसेप्टिव्हिटी वाढण्यासाठी मन एकाग्र व्हायला पाहिजे. एकाग्र मन शुद्ध असायला पाहिजे, ते निर्मळ असायला पाहिजे. तर गुरूंनी सांगितलेलं मनावर ठसतं. अगदी गुरु याज्ञवल्क्यांच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे, ते जेव्हा अध्ययन करत होते, शिकत होते, तेव्हा असं म्हणतात की गुरूंचं बोलणं ही जणू काही लेखणी आणि याज्ञवल्क्यांचं मन जणू काही टिपकागद. ते जे बोलायचे, गुरु जे सांगायचे ते टिपकागदासारखं इथे टिपून घेतलं जायचं. इतकी ती रिसेप्टिव्हिटी वाढते आणि मग त्याच्यावर आपण चिंतन मनन करायचं. नुसतं गुरूंनी सांगितलं, एकदा ऐकलं, सोडून दिलं असं नाही. त्याच्यावर थोडं चिंतन, थोडं मनन करायचं आणि मग ही वेवलेन जुळायला लागते. गुरु शिष्यांची सुद्धा वेवलेन जुळते आणि मग शब्दा वाचून सगळं कळायला लागतं. आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये सांगितलं आहे, गुरु शिष्यांची वेवलेन जुळली की गुरूंनी न बोललेलं सुद्धा शिष्याला ऐकू येतं किंवा गुरूंनी सांगायच्या आधीच शिष्याला ते समजतं. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशयाः. त्यांचं मौन हेच मोठं व्याख्यान असतं. गुरूंच्या चेहऱ्यावरची रेष शिष्याला कळायला लागते. जेव्हा सत्वगुणप्रधान मन एकाग्र आहे, शुद्ध आहे, निर्मळ आहे तेव्हा. आणि मग त्याच्यातून तो आत्मानात्म विवेकसुद्धा साधता येतो. बघा आता किती प्रगती झाली ना. ज्ञानयोग व्यवस्थिती. आता ज्ञान तर मिळालं, आता योग म्हणजे काय तेही बघूया. ज्ञानप्राप्तीनंतर आत्मस्वरूपामध्ये स्थिर दृढ स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी योगाभ्यास करावा. तुम्हाला आठवतं आहे का, मागे मी बोलले ते 9व्या अध्यायामध्ये योगक्षेमं वहाम्यहम. तिथे योग म्हणजे काहीतरी प्राप्त करायचं आणि क्षेम म्हणजे टिकवून ठेवायचं. इथे तसंच आहे पण थोडासा क्रम बदलला आहे. ज्ञान म्हणजे प्राप्त करायचं आणि योगाने ते टिकवून ठेवायचं आहे. आता कसं टिकवून ठेवायचं आहे? आत्मस्वरूपामध्ये प्रवेश झालेला आहे, पण तिथे ते मन स्थिर राहायला पाहिजे, दृढ राहायला पाहिजे, अस्थिर राहायला पाहिजे. स्थिर राहायला पाहिजे, दृढ राहायला पाहिजे. ते चंचल होता कामा नये. असं जर का प्राप्त करून घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी योगाभ्यास करावा. योगाभ्यास म्हणजे योगा नाही बरं का. सध्या जो शब्द बदनाम झालेला आहे योगा, आम्ही योगा करतो, तो नाही. योगासन म्हणजे योगाभ्यास नाही. इथे योगाभ्यासाचं फार सुंदर सांगितलेलं आहे. असत पदार्थ दूर सारायचे आणि सत्पदार्थाचा आश्रय घ्यायचा आहे. मग आता हे केव्हा साधेल? असत पदार्थ दूर सारून फक्त सत्पदार्थाचा आश्रय घ्यायचा आहे. हे साधेल तरी केव्हा? तर बघा आता आणखीन थोडंसं त्याच्या डीपमध्ये जाऊया. जेव्हा तुम्ही अंतर्मुख व्हाल. अंतर्मुख आपल्याला बाह्य विषय जेव्हा असतात, कुठे आवाज आला, कोणाची गाडी गेली, कुठे काय झालं किंवा काही चांगले वाईट प्रसंग आपल्या आजूबाजूला घडत असतात, आपल्याला फोन येत असतात, आपल्याकडे कोणी पाहुणे येत असतात आणि त्या सगळ्यामुळे आपलं मन अशुद्ध होतं. त्यांचे प्रॉब्लेम्स असतील, अगदी जेन्युइन प्रॉब्लेम्स असतील तरी त्याचाच विचार आपल्या मनात येतो. एखादा फोन आला, एखाद्या मैत्रिणीचा असेल, एखाद्या शेजारणीचा असेल, काहीतरी झालं की आपण त्या विचाराने मलिन होतो, गुरफटत जातो. त्यापेक्षा नको म्हणजे सगळ्यामध्ये अडकायचं नाही आहे. मग काय करायचं तर एकांत साधना. मौनामध्ये थोडा तरी काळ घालवला तर ही योगस्थिती प्राप्त करून घेता येते. आणि मौनामध्ये काय करायचं तर आत्मसंवाद साधता येतो. एकांतामध्ये सुद्धा संवाद इतरांशी नसतो, पण आपला आपल्याशी संवाद आहे. आपुलाची वाद आपणाशी असा आपला संवाद साधायचा आहे. मागे सुद्धा पाहिलं होतं अरतीर जनसंसदी 13व्या अध्यायात आपण म्हटलं होतं, अरती जनसमुदायाबद्दल फारशी आवड नसणं म्हणजे फटकून वागा असं नाही बरं का. लोकांशी फटकून नाही वागायचं, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहायचं, पण तरीसुद्धा थोडी एकांत साधना पाहिजे. एकांत साधनेमध्ये जो अभ्यास होतो
तो इतरत्र कधीच होत नाही. जयासी एकांत मानवला, अवघ्या आधी कळे त्याला, असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. एकांत साधना केली ना, आणि एकांत वेगळं आणि एकटेपणा वेगळं. एकटेपणाला थोडी विषादाची किनार आहे. काय करणार, मी एकटीच आहे, मला कोण विचारतच नाही, असले रडकासूर नको. एकांत हा फार मोठी मौल्यवान देणगी आहे. मौल्यवान देणगी, आणि ही एकांताचा अभ्यास करायचा आहे. एकांतामध्ये खूप काहीतरी प्राप्त होतं. त्याचा अभ्यास केला तर ही ज्ञान योग व्यवस्थिती आपल्याला निश्चितच प्राप्त करता येईल. 6व्या अध्यायातही आपण पाहिलं होतं, आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. बाकी कशाचा विचारच करू नका, फक्त ते मन तिथे आत्मस्वरूपामध्ये लीन करून टाकायचे, मर्ज करून टाकायचे. एवढं जर आपल्याला खरंच करता आलं, सगळे व्यवहार करायचेत. कुणाशी मी तुमच्यात नाही असं म्हणायचं नाही आहे, पण करताना, सगळे व्यवहार करत असताना अंतःकरणाची सतत शुद्धी ठेवणं कठीण असलं तरीसुद्धा वृत्तीमध्ये, आपल्या वृत्तीमध्ये कुठे दांभिकता नको, खोटेपणा नको, आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याला त्याची इच्छा काय आहे हे लक्षात. मगाशी आपण बोललो होतो, शोकोली तोमारी इच्छा, किंवा हिंदी गाण्यातसुद्धा म्हटलं आहे ना, ते आपण परमेश्वराला म्हणायचं, जो तुमको पसंद हो वही बात करेंगे. तुला जे आवडेल तेच मी करेन. कुठल्या व्यक्तीला म्हणण्यापेक्षा त्याला म्हणा ना, जो तुमको पसंद हो वही बात करेंगे. आणि मग ही सत्वसंशुद्धी आणि ज्ञानयोग व्यवस्थिती ही निश्चितच आपल्याला प्राप्त होणार आहे. अजून एक गुण बघूया. आज आपण आपले 3च गुण झालेत, पण अजून 4था एक गुण बघूया. दानंदमश्च यज्ञश्च. पण त्याच्यातला दान हा तरी गुण बघूया. दान म्हणजे काय? आपल्याला वाटलं दान म्हणजे खूप पैसे खर्च करायचे, असं दान नाही. पुष्कळ दानाचे प्रकार आहेत. किंवा एक सुभाषित आहे बरं का, शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा. शतेषु जायते शूरः, 100 माणसामध्ये एखादा कोणीतरी शूरवीर उपजतो. बघा ना, मिलिटरीमध्ये जाणारे अगदी 100रातला एखादाच, 1% लोक शूर असतात. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः. 1000 माणसामध्ये एखादा कोणीतरी पंडित असतो. वक्ता, बरं पंडित असला तरी सगळ्या पंडितांना बोलता येतं असं नाही आहे ना. मग वक्ता कसा असतो? वक्ता दशसहस्रेषु, 10,000मध्ये एखादा वक्ता असतो. पण ह्याला काहीतरी संख्येचं तरी एक परिमाण आहे. इथे तसं नाही आहे. दाता भवती वान वा, दाता नसतोच, दात्यांची वानवाच आहे खरं तर. दाता असतो किंवा नसतो असं म्हटलेलं आहे. पण आपल्याकडे दात्यांची खूप उदाहरणं आहेत. खूप उत्तमोत्तम दाते आहेत. आणि बघा ना, आणि दान देता येणार नाही अशी गोष्टच नाही आहे. आपण तुम्हाला म्हटलं की दान करा, तर आपण म्हणू नाही हो आमचंच आम्हाला पुरत नाही ना, आम्ही कसलं दान करणार, आमचीच कशी तरी हातातोंडाची गाठ पडते आणि आम्ही काय दान करणार. असं नसतं. दान काही फक्त पैशाचंच नाही आहे, कशाचंही. तुम्ही अगदी रक्तदान आहे, जलदान आहे, समयदान आहे, अनेक गोष्टी, अवयवदान आहे, अशा अनेक गोष्टी. अहो कर्णाने नाही का, कर्णाने आपलं त्वचा दिली ना. कर्णस्त्वचम शिबिर्मासम जीवो जीमुत वाहनः ददौ दधीची रस्थीनी नास्त्य देयम महात्मनाम. कर्णस्त्वचम, कर्णाने आपली त्वचा दिली, हो की नाही. कर्णस्त्वचम, शिबिराजाने मांस दिलं आपल्या वजना इतकं. तो ससाणा त्या होला पक्षाच्या मागे लागला होता, त्याला वाचवण्यासाठी शिबिराजाने आपल्या मांडीचं मांस काढून तेवढ्या वजना इतकं त्या ससाण्याला दिलं. कर्णस्त्वचम शिबिर्मासम जीवो जीमुत वाहनः. जीमुत वाहनाने तर आपला जीव दिलेला आहे. आणि ददौ दधीची रस्थीनी, दधीचीने तर आपली हाडं दिलीत, त्या वज्रा बनवण्यासाठी आपली हाडं दिलेली आहेत. आणि नास्ति अदेयम महात्मना. महात्मे जे असतात, थोर माणसं असतात, त्यांच्याकडे न देण्यासारखं असं काहीच नसतं. आता यांच्याकडे काही वैभव होतं असा अर्थ नाही आहे, पण त्यांनी जे होतं, जे आवश्यक होतं, जे त्या त्यावेळी योग्य वाटलं ते त्यांनी दिलेलं आहे. नास्ति देयम महात्मनाम, असं ही दानशूर लोकांची परंपरा आहे. आता कसं दान द्यायचं बघू. आता आणखीन बघूया. दान देण्यासाठी खूप पैसे पाहिजेत असं नाही आहे.
आधी आपल्या आपलं जेवढं काही इन्कम आहे, आपला जो सोर्स आहे, जे मंथली काय असेल, आपल्या गरजा कमी कमी कमी, रिक्वायरमेंट्स आपल्या कमी कमी करत कमाईतला मोठा वाटा इतर गरजूंना द्यायचा. किंवा गृहस्थाच्या धनसंपत्तीवर अनेक जण अवलंबून असतात. धन्य गृहस्थाश्रम असं म्हटलेलं आहे. बाकीचे 3 आश्रम आहेत ते गृहस्थावर अवलंबून आहेत. ब्रह्मचर्य काय, वानप्रस्थ काय आणि संन्यासाश्रम. गृहस्थाश्रमाने या तिघांना सांभाळून घ्यायचे. त्यामुळे नाही असं काहीच म्हणू नका. शंकराचार्यांच्या कथेमध्ये मी नेहमीच सांगते, एका दरिद्री ब्राह्मणाच्या स्त्रीने तो बालबटू त्यांच्याकडे भिक्षेसाठी आला असताना आपल्या पर्सातल्या एक सुरकुतलेला एक शिळा आवळा त्याला दिला आणि त्यांच्या दारामध्ये सोन्याच्या आवळ्याचा पाऊस पडला. अशी कथा आहे. म्हणजे द्यायचं झालं तर तुम्ही काही ना काहीतरी नक्कीच देऊ शकता. आणि सगळ्यांचा त्याच्यावर हक्क आहे. आपल्या संपत्तीवर फक्त आपला हक्कच नाही आहे, सगळ्यांचा हक्क आहे. यशाय म्हणजे यशसे, धर्माय, अशा अनेक त्याच्या अर्थाय, स्वजनाय आणि कामाय असे त्याचे 5 वाटे करायचे. त्यामुळे आणि दान करताना सुद्धा अतिशय गुप्तपणाने करायचं. दानाचा बोभाटा करायचा नाही, दानाचा गवगवा करायचा नाही आहे. असं म्हणतात ना, आपल्याकडे उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळू नये इतकं. आणि पुढे तर आपण 17व्या अध्यायात बघणारच आहोत की दान देताना सुद्धा मला परत काय मिळेल, माझं नाव घ्याल का, माझं काही बातमी छापून हा विचारच नाही. प्रत्युपकाराची अपेक्षा न करता दान द्यायचे. आणि दान देताना सुद्धा असं द्यायचं आहे की दान देताना दात्याचा अहंकार वाढू नये आणि घेणाऱ्याला कमीपणा वाटू नये, मिंधेपणा वाटायला नाही पाहिजे, असं दान देता आलं पाहिजे असंही म्हटलेलं आहे. आपल्याजवळ जे काही आहे त्या कशाचंही दान करता येतं. रक्तदान, नेत्रदान, अन्नदान, जलदान, संपत्तीदान हे तर करताच येतं. पण तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही समयदानसुद्धा करू शकता. तुमचा वेळ, हॉस्पिटलमध्ये किती लोक असतात, किती जणांकडे कोणी बसायला नसतं, कोणी थांबायला, काही सेवा म्हणजे निदान तिथे अटेंडन्स लागतो, उपस्थिती, हे करू शकता. कुणाची दुःख नुसती ऐकून घेऊ शकता. वृद्धाश्रमातल्या लोकांना बाकी काही नको, त्यांच्याकडे बाकी सगळं खाण्यापिण्याची, कपड्या लत्त्याची सगळं आहे, पण तुमचा वेळ त्यांना द्या. त्यांची दुःख आपण समजून, एवढं तर दान आपल्याला खरंच करता येतं. आणि दानामुळे काय होतं, दानामुळे आपण दुसऱ्यावर उपकार करत नाही, तर दान तुम्ही जेवढं कराल तेवढं तुम्ही हलके होता. तुमचा जो भार असतो ना तो कमी होतो. त्यामुळे संपत्ती वाढली तर संपत्तीचं दान करा. त्यामुळे प्रत्येक मनाचा भार वाढला, मनाचा मळ वाढला तर ध्यान करायचे. असं जर का खरंच करत गेलो तर या दानाला इतकं महत्त्व प्राप्त होतं. पण हे कळत नाही ना. आता ह्या दैवी गुणामध्ये दानाचा समावेश आहे, पण आपण त्या व्यवहारामध्ये इतके अडकलो, इतक्या भौतिक जगामध्ये. त्यामुळे जसं महाराजांनी म्हटलेलं, गोंदवलेकर महाराजांनी, की आम्ही दुकान घातलं आहे केशर कस्तुरीचं, पण गिऱ्हाईक येतं ते सगळं हिंगजिऱ्याचंच गिऱ्हाईक येते. तसंच आहे या जगामध्ये. चांगल्या गोष्टींना किंमत नाही असं आपल्याला वाटतं, पण तरीसुद्धा आपण नेटाने या चांगुलपणाचा पाठपुरावा करायला पाहिजे. या दैवी संपत्तीची कास धरायला पाहिजे. असं म्हणजे एक शेर आहे किंवा एक उर्दू कवीने एक म्हटलेलं आहे, नहीं इसकी पुरसिश की उल्फते अल्लाह कितनी है, नहीं इसकी पुरसिश की उल्फते अल्लाह कितनी है, सभी पूछते हैं आपकी तनख्वाह कितनी है. अल्लाह, उल्फते अल्लाह म्हणजे परमेश्वराची भक्ती तुझ्या हृदयात किती आहे कोणी विचारत नाही. सगळे म्हणतात तुमचा पगार किती आहे. आपण बाह्य गोष्टीला जे अतिमहत्त्व देतो त्याच्यापेक्षा अंतरंगाला महत्त्व द्यायला पाहिजे. ज्ञान योग व्यवस्थिती असं करायला पाहिजे. हे जर का खरंच जमायला लागलं तर आता हे आपण 4 गुण पाहिले. अभयम, सत्वसंशुद्धीर, ज्ञानयोग व्यवस्थिती आणि दाननसुद्धा पूर्ण झालं आहे असं नाही मला वाटत, पण आणखीन आपण बघणार आहोत. त्यामुळे दान हा खरं म्हटलं तर द्रव्य यज्ञ आहे. आपण मागे 4थ्या अध्यायात पाहिलं, द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ. त्यामुळे दान हा सुद्धा द्रव्य यज्ञ आहे. आणि दान ही क्रिया नाही आहे, तर ही दान साधन आहे. हळूहळू तुमचं अंतःकरण
हलकं आणि शुद्ध होत जातं. आणि देण्याची क्रिया जरी औपचारिक असली तरी त्याच्यातून ममत्वाचा किंवा आसक्तीचा त्याग होतो आणि दानामुळे मन सात्विक आणि प्रसन्न होतं. आणि तैत्तरीय उपनिषदात तर इतकं सुंदर वर्णन केलं आहे की दान देताना कसं द्यावं, कसं द्यावं. श्रद्धया देयम, श्रद्धेने द्यावं. भिया देयम, भिवून द्यावं. संविदा देयम, जाणीवपूर्वक द्यावं. ह्रिया देयम, श्रिया देयम. पण देत राहा. त्या हाताला देण्याची सवय लागायला पाहिजे. त्याच्यातनं आसक्ती, ममता ह्याचा त्याग होत जातो आणि खरंच अंतःकरण शुद्ध होत जातं. म्हणजे बघा, एक एक गुण एकेकावर अवलंबून आहे. अंतःकरणाची शुद्धी पाहिजे असेल तरीसुद्धा दानाची आवश्यकता आहे. अभयम, सत्व, संशुद्धी, ज्ञानयोग, व्यवस्थिती आणि दानम एवढे 4च गुण आज आपल्या ह्या आजच्या भागामध्ये बघून झालेत. आज मात्र इथेच थांबूया. 120वा आजचा भाग आहे आणि 16वा अध्याय असाच महत्त्वाचा आहे. म्हणजे आचरणासाठी महत्त्वाचं आहे. अवघड काहीही नाही आहे बरं का ह्या अध्यायामध्ये. अतिशय सोपा, म्हणजे समजायला सोपा आहे आणि आचरणात आणायला त्या मानाने तसा सोपाच आहे. सुरुवात तर करूया ना. सगळेच गुण एकदम नाही आचरणात येणार, पण एक एक करत आपण त्या 26 गुणापर्यंत पोचायचे. हे पहिले 3 गुण नंतर बघूया, पण दानापासनंचे पुढचे गुण आहेत ते आपल्याला निश्चितच आत्मसात करता येतील, हस्तगत करता येईल आणि आपली दैवी संपत्ती जितकी वाढेल तितकं अंतःकरण शुद्ध होणार आहे आणि तितकाच परमेश्वरापर्यंत पोचण्याचा जो मार्ग आहे ना तो अधिकाधिक स्पष्ट होत जाणार आहे, सुस्पष्ट होत जाणार आहे. आणि मग आपल्याला निश्चितपणाने तिथे पोचायचे अल्टिमेट डेस्टिनेशनपर्यंत. आज इथेच थांबूया. आज आता एकच श्लोक झाला, परत तेवढाच श्लोक म्हणते आणि मग प्रार्थना म्हणूया आणि मग समारोप करूया. अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्. असा एकच श्लोक आपला झाला आहे. प्रार्थना म्हणूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.